या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागामिनी, 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 अनुरागामिनी. पूर्ण जीवन संपेपर्यंत त्यांची वाट बघणारस का तू? हो. इतकं प्रेम करतेस तू त्यांच्यावर? देवला धडा फक्त मी शिकवेन. तुम्ही फक्त सॅवीला त्याच्यापासून लांब ठेवा. तुम्ही राहू द्या, कॉफी मी घेऊन जाते. तुम्ही हे तुम्हाला आणायची काय गरज होती? काजलने आणलं असतं. काजलच आणणार होती, पण मीच तिच्या हातातून घेतली. जर तुम्हाला घाई नसेल आणि जर काही महत्त्वाचं काम नसेल तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची गोष्ट महत्वाची आहे तर तुम्ही गोष्ट सांगू शकता. गोष्ट महत्त्वाची पण आहे आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. कदाचित मला तुमच्याशी ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय तुमच्या आवडीचा नसावा, पण आता तशीच वेळ आली आहे म्हणून मला तुमच्याशी बोलायचं आहे. जर तुम्हाला अनुदामिनीबद्दल बोलायचं असेल तर प्लीज मला याविषयी तुमच्याशी काही बोलायचं नाही. मला आधीच माझ्या कामाचं खूप स्ट्रेस आहे. मला अजून स्ट्रेस वाढवून नाही घ्यायचा आहे. सध्या तर मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं, पण मला एकदा तुमच्याशी नक्कीच बोलायचं आहे. काजल, मला कॉफी नाही ग्रीन टी पाहिजे. काय झालं बेटा? सगळं ठीक तर आहे ना? हो बाबा, सगळं ठीक आहे. बाबा तुमच्यासाठी ग्रीन टी बनवू? साहेबांसाठी बनवतच होते. हो ठीक आहे, बनवून दे. आणि हो, ते मालिनीसाठी पण बनव. जे बेटा, बसूया, बसून बोलूया. आता सांग,
प्रॉब्लेम काय आहे? तू इतकी अपसेट काय आहेस? देवला भेटायला गेली होतीस ना? हो. मी समजलोच. देवनी तुझी गोष्ट फक्त ऐकली असेल, कुठलं उत्तर नाही दिलं. नाही बाबा, उत्तर तर त्यांनी तेव्हा दिलं असतं जेव्हा त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं असतं. त्यांनी तर मला बोलायची संधी सुद्धा दिली नाही. ही त्याची जुनीच सवय आहे बेटा. सवय काय, कमकुवतपणा आहे. तो कधीच त्याला त्याच्या होणाऱ्या त्रासांचा सामना नाही करू शकत. त्याला पूर्ण विश्वास होता की तू नक्कीच अनुदामिनीबद्दल विचारशील त्याला, आणि याचं उत्तर देणं त्याच्यासाठी कठीण आहे. पण बाबा, जर त्यांना असं वाटत असेल की असं वागण्याने मी पुन्हा माझे प्रश्न त्यांच्यासमोर नाही मांडणार, तर ते खूप चुकीचा विचार करतायत. त्यांना माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि त्यांना जाऊन अनुदामिनी ताईला पुन्हा परत आणावंच लागेल. तू बरोबर बोलतेस बेटा. आमची सून याच घरी येईल आणि देवला तिला आणावंच लागेल. ते बघा मॅडम उभे आहेत. मला असं वाटतं ऑटोची वाट बघतायत. साहेब ग्रीन टी. मला नकोय. बाबा, जर तुम्हा लोकांना असं वाटत असेल की तुमच्या गोष्टीने प्रेशराईज होऊन मी भलतं सलतं काही करेन, तर असं काहीच नाही होणार आहे. माहित नाही, पण काय या घरवाल्यांना असं का वाटतंय की त्यांना जसं वाटेल तसं ते माझ्याकडून करून घेतील. अनुदामिनी काल पण या घरात प्रॉब्लेम होती, आज पण आहे आणि उद्या पण राहील. आणि जसं की बाबांनी सांगितलं की जर ती या घरात येईल तर ती त्यांची सून म्हणून, माझी पत्नी म्हणून नाही येणार. आणि मला याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट या घरात अनुदामिनी येऊ की नाही, मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. ताई या घरात नक्कीच परत येईल आणि तुम्ही तिला परत आणाल. साहेब, ते बघा मॅडम उभे आहेत. मला असं वाटतं ऑटोची वाट बघतायत. मी जातो आणि त्यांना बोलावून आणतो.
देवकडून आता कुठलीही अपेक्षा नाही करू शकत बेटा. आणि जर तू असा विचार करत असशील की देवच्या हृदयात अनुदामिनीविषयी काही जाणीव असू शकते, तर तसा विचार करणं सुद्धा तुझ्यासाठी चुकीचं आहे. कारण आमच्या सुनेने आता नवीन मार्ग शोधलाय. एक नवीन दिशा मिळाली आहे तिला. राहिली गोष्ट तिच्या घरी येण्याची, तर ती पण नक्की येईल बेटा. बाबा, पण यामुळे ताईच्या जीवनात कोणताही बदल घडणार नाहीये. देव भाऊजींवर दबाव आणून जर आपण दीदीला पुन्हा या घरात आणतो, तरी सुद्धा यापेक्षा चांगलं वातावरण आपण त्यांना नाही देऊ शकणार. कारण ताईचा सगळा आनंद, त्यांच्या सगळ्या जाणीवा तर देव भाऊजींसोबत जुळले आहेत. बाबा, हे नातं एका सरळ मार्गावर आणण्यासाठी देव भाऊजींना बदलावंच लागेल. हे बघ बेटा, वर्तमान परिस्थिती अशी काही सुरू आहे की आपण कुठल्या एका दिशेने कुठलं बरोबर पाऊल उचलू शकत नाही आहोत. कधी कधी मला वाटतं की जर देवने अनुदामिनीला पत्नी म्हणून स्वीकारलं नाही तर काही होत नाही. ती आमची सून तर आहे ना, आणि मी माझ्या सुनेला तिच्या मनासारखं जीवन जगू देऊ, सर्व काही हक्क देऊ. पण नंतर मनात प्रश्न उद्भवतो की अनुदामिनीचं आमची सून बनणं सौभाग्य नाही, तर देवच्या पत्नीच्या रूपात स्वीकार करणं हेच तिचं सौभाग्य आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय बाबा. ताईसाठी तर देव भाऊजी सगळं काही आहेत. तू माझं एक काम करशील का बेटा? जर काही दिवसांसाठी तू हे सगळं विसरून आमची मदत करशील तर घरातल्या वातावरणात काही बदल होईल कदाचित. बोला ना, कसली मदत? त्या मुलाला तुला बघायचंय, आणि आम्हालाही असं वाटतं की तुझ्या दाखवण्याचा कार्यक्रम आता लवकर करायला हवा. हा कार्यक्रम ताईशिवाय पूर्ण नाही होऊ शकणार. सर, तुमची मीटिंग चेअरमॅन साहेबांसोबत सेकंड हाफमध्ये ठेवली आहे. आय होप इट्स फाईन फॉर यू. इट्स फाईन. काय झालं सर? आजकाल तुम्ही खूप चिंतेत दिसताय. नाही, असं काही नाही. आय नो सर, ठीक नसलं तरी तुम्ही ठीक कराल. बट रिअली सर, जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर ही मीटिंग आपण उद्यावर पोस्टपोन करू शकतो. बट सर, ती जी नॉर्थ ईस्टची पॉलिसी लॉन्च करायची आहे ना आपल्याला, तिची सेल्स टीम आजच तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणते. त्यांची इच्छा आहे की याच आठवड्यात या पॉलिसीला रिलीज करायचं. होत असेल तर ही मीटिंग पोस्टपोन करतो. ओके सर, जसं तुम्ही ठीक समजाल. मी उद्यासाठी अरेंज करतो मीटिंग. सर, बहुतेक आज तुम्ही तुमचा टिफिन नाही आणलाय. हो, मी नाही आणलंय. 2 महिन्यांनंतर आज मी टिफिन आणलाय. तुमचं टिफिन कोण बनवतं? वाईफच बनवते सर.
काल 2 महिन्यानंतर माहेरून आली ती. भांडणचे करून गेली होती. मी खोटं नाटं बोलून तिला परत बोलावून घेतलंय. मी सांगितलं डॉक्टर साहेबांनी मला 2 आठवड्यांसाठी सूप प्यायला सांगितलंय. लिव्हर स्वेलिंग झालीये. तर काल पळत पळत आली ती सर. खोटं बोलण्याची काय गरज होती? सर सर या ज्या वाईफ्स असतात ना, यांच्या जिद्दीची परीक्षा नाही घेतली पाहिजे, नाहीतर डोक्यावर चढायला लागतात सर. आता बघा ना, जर तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता तर मग त्या अजून तुमच्या डोक्यावर चढू लागतात. एक तर आपल्या ॲब्सेन्स मध्ये त्या आपल्या प्रत्येक क्षणाची माहिती ठेवतात, आणि दुसरं छोट्या छोट्या गोष्टी रबर सारख्या ओढतात आणि तासन तास वाद घालतात. विरहाची जाणीव कमी, यांच्या या ओढाताणीची जास्त जाणीव होते सर. म्हणून बोलवावं लागलं खोटं नाटं बोलून मला. आता बघा ना, मी सकाळी उठून तिच्यासाठी चहा बनवतो, नाश्ता बनवतो, तेव्हा कुठे जाऊन ती मला टिफिन बनवून देते. आता सर, जीवन कसंही असो, पण एकट्याने नाही काढता येत सर. 5 वर्षांपासून विवाहित आहे, तर असं वाटतं की वाईफचं नातं हे खूपच इम्पॉर्टंट नातं असतं, ज्याचा दुसऱ्या नात्यांप्रमाणे सांभाळ करावा लागतो. एनिवे सर, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आज माझा टिफिन शेअर करू शकता. ठीक आहे, मी येतो. ठीक आहे सर. हे आहे तुमचं सगळ्यांचं गरमागरम सूप. टेस्ट करून बघा, खूप मस्त बनलंय. मी स्वतः टेस्ट केलंय. मी खरं बोलतेय, मी खूप छान सूप बनवते. तुम्ही एकदा चाखून तर पहा. हे चवीला तर चांगलंच आहे, पण आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे. आणि मला माहितीये की तुम्हा सगळ्यांना सूप खूप आवडतं, म्हणून मी आजपासून रोज तुम्हा सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवणार आहे. तुम्ही सगळे एकदा चाखून तर बघा ना. मी खरंच सूप खूप छान बनवलंय. एकदा सूप चाखून तर बघा. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? जर चूक झाली असेल तर मला माफ करा, पण हे सूप पिऊन घ्या, नाहीतर माझी नोकरी निघून जाईल आणि मी बेरोजगार होऊन जाईन. मग मला पण तर स्वतःचं घर चालवावं लागतं ना. प्लीज. मी सगळ्यांसमोर हात जोडते. जर माझ्याकडून कुठली चूक झाली असेल तर मला माफ करा. पण हे एकदा सूप पिऊन तर बघा.
मी खरंच खूप छान बनवलंय. प्लीज. अगं सूप गरम आहे, थंड झालं की पिऊ. हो खूप गरम आहे. माझी पण एक सून होती, इतकी छान बोलायची ना, मला सगळं बनवून खाऊ घालायची. पण बिचारी गावची होती. माझ्या मुलाला तिची साथ नाही जमली, तिला घरातून काढून टाकलं आणि मला इथे आणून ठेवलं. कामत साहेब मला खूप मानतात आणि सॅवीच्या ब्राईट फ्युचरसाठी मी खूप काही करू शकतो. ही तर खूप छोटीशी गोष्ट आहे. तर मग मी सुद्धा तुम्हाला एक प्रॉमिस करते की मी देव आणि सॅवीला वेगळं करूनच राहीन. काय बोललीस तू? याच गोष्टीवर हात मिळवायला पाहिजे. डन.